नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो, मी राहुल जावदे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर भारत सरकारने एक नवीन योजना आणलेली आहे। या योजनेचे नाव म्हणजे LIC विमा सखी योजना। या योजनेअंतर्गत महिलांना 7,000 रुपये दरमहा मिळणार आहे आणि सोबत कमिशन सुद्धा देण्यात येणार आहे आणि महिलांना प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। तर ही योजना कोणासाठी आहे, या योजनेची पात्रता काय आहे, या योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे, वयाची मर्यादा काय आहे, या योजनेचे अर्ज कुठे करायचा आहे, या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि असेच योजनेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून असेच योजनेसंबंधित व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे। तर बघा, LIC विमा सखी योजना, तर प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांनी ही योजना 9 डिसेंबर 2024 रोजी हरियाणातून लॉन्च केली आहे आणि आता ही योजना देशभर राबवण्यात येत आहे। या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे महिलांना आर्थिक मजबूती आणि आत्मनिर्भरता प्रदान करून LIC क्षेत्रात भागीदारी आणि रोजगार प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे। ही योजना फक्त महिलांसाठीच आहे आणि ज्या महिलांचे नातेवाईक अगोदरच LIC एजंट किंवा LIC मध्ये काम करत असेल अशा महिलांना या योजनेचा अर्ज करता येणार नाही। या योजनेचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी 18 ते 70 आहे, म्हणजेच 18 वर्ष पूर्ण झालेली महिला व 70 पेक्षा कमी असलेली महिला या योजनेचा अर्ज करू शकणार आहे। या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता किमान 10वी पास असणे अनिवार्य आहे। या योजनेचा अर्ज करून तुम्ही निवड झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 2 पॉलिसी म्हणजेच वर्षाचे 24 पॉलिसी तुम्हाला ओपन कराव्या लागणार आहे आणि त्याचे कमिशनही तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला पहिल्या वर्षी 7,000 रुपये दरमहा व दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये दरमहा आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये दरमहा आणि तुम्ही ज्या काही पॉलिसी ओपन केल्या असेल त्याचे कमिशन वेगळे मिळणार आहे आणि हे फक्त 3च वर्ष मिळणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर LIC एजंट म्हणून काम सुद्धा करता येणार आहे आणि या योजनेचे ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झाले आहे। जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। तर आता या योजनेचा अर्ज भरण्यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, तर बघा, या योजनेचा अर्ज करण्यासाठी पहिले डॉक्युमेंट्स म्हणजे आधार कार्ड, दुसरे डॉक्युमेंट्स तुमचा रहिवासी दाखला आणि तिसरे डॉक्युमेंट्स तुमचा पॅन कार्ड आणि 10वी पास असल्याचे 10वीची मार्कशीट आणि मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साइजचे पासपोर्ट। तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे। तर या योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच तो व्हिडिओ बघून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे। तर बघा, ही योजना फक्त महिलांसाठीच आहे। या योजनेचा अर्ज अशा महिला करू शकत नाही ज्यांचे नातेवाईक अगोदरच LIC एजंट किंवा LIC मध्ये काम करत आहे। या योजनेसाठी वयोमर्यादा 18 ते 70 वर्ष आहे। या योजनेचे तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे। ही योजना फक्त 3 वर्षासाठीच आहे व पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला 5,000 रुपये देण्यात येणार आहे व कमिशन सुद्धा देण्यात येणार आहे आणि या योजनेचा ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येणार आहे। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे। तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल। माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व ही माहिती इतरांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही उपयोगी पडेल आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मी राहुल जावदे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।